आप देख रहे केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। तीनही मुली झाल्या, पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले। परभणी शहरातील गंगाखेड नाका येथील घटना। गुन्ह्याचा गुन्हा दाखल। आगीत दुकान जळाले। महिलेला पेट्रोल टाकून पेटवल्यानंतर सदर महिला जीवाच्या आकांताने इकडे तिकडे धावत होती। सदर महिला घरा परिसरात असलेल्या दुकानात गेली। यावेळी दुकानात देखील आग लागली। आगीमध्ये दुकानातील साहित्य जळाले। परभणी तिन्ही मुली झाल्याने पतीकडून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केल्या जात। रागाच्या भरात पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटून दिले। ही घटना 26 डिसेंबरच्या रात्री 8:15च्या सुमारास गंगाखेड नाका परिसरात घडली। आगीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला। पत्नीला जाळून तिचा खून केल्याप्रकरणी पतीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मैना कुंडलिक काळे असे मयत महिलेचे नाव आहे। याबाबत मयताची बहीण भाग्यश्री काळे हिने पोलिसात तक्रार दिली आहे। मैना काळे हिला तिन्ही मुली झाल्यामुळे तिचा नवरा कुंडलिक उत्तम काळे हा शिवीगाळ करून मारहाण करत। बऱ्याच वेळा फिर्यादीने त्याचे भांडण सोडविले होते। 26 डिसेंबरला रात्री कुंडलिक काळे यांनी मैना काळे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटून दिले। गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी कुंडलिक काळे यांच्यावर कोतवाली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिलेचा मृत्यू झाल्याची समजताच पोलीस संजय नानवरे, पोपनी धोत्रे, पोलीस अंमलदार जंगम, मोहम्मद गौस मुरकुटे, ताडी कोंडलवार यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले। 25 रोजी सायंकाळी रात्री गंगाखेड रोडवरती रेल्वे उड्डाणपुलाचे उताराच्या डाव्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आगीची घटना घडलेली होती। सदर आगीच्या घटनेमध्ये पारधी समाजाची महिला मैनाबाई कुंडलिक काळे ही 90 ते 95% जळालेल्या असेच रोडवरती पडलेली होती। तिथे आम्ही त्वरित पोचून तेथील सर्व नागरिकांच्या मदतीने तिची नातेवाईकांच्या मदतीने तिला पहिले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले। सरकारी दवाखाना परभणी येथे उपचार दरम्यान ती त्याच रात्री पहाटे 1 वाजता मयत झालेली आहे। त्यानंतर मयत महिलेची मोठी बहीण भाग्यश्री अमर काळे ती त्या परिसरामध्येच राहत होती। तिची फिर्यादीवरून मयत महिलेचा पती कुंडलिक उत्तम काळे वय 32 वर्ष याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा रजिस्टर नंबर 485/2024 कलम 103 BNS अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। फिर्यादीने नमूद केलेलं आहे की मयत महिलेस तिचा पती कुंडलिक काळे तिला 3 मुली झालेल्या असल्यामुळे त्या कारणावरून तो तिला त्यापूर्वीही कायम त्रास देत होता, शिवीगाळ करत होता, मारहाण करत होता। याच कारणातून याच मानसिकतेतून त्या दिवशीही त्याने तिला पेट्रोल टाकून पेटवून दिलेलं आहे। आणि सदरची घटना तिने पाहिलेली आहे की त्यावेळेला तिची बहीण रोडवर ज्यावेळेला कपडे पेटलेल्या अवस्थेत आली होती त्यावेळेला फिर्यादी आणि तिचा नवरा अमर काळे यांनी तिथे जाऊन आग विझवलेली आहे। आणि ज्यावेळेला ते तिथे गेले त्यावेळेला तो आरोपी तिथून पळून जाताना त्यांनी पाहिलेले होते। त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही त्वरित अटक केलेली आहे। काल रोजी त्याला मान्य कोर्ट न्यायालयामध्ये हजर करून त्याचा 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि आरोपी सध्या आमच्या PCR मध्ये आणि अटकेत आहे।